श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर 9 तारखेला नागपंचमी आहे। तर नागपंचमीची पूजा घरातल्या घरात कशी करायची आहे ते या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा रीतीने पूजा मांडायची आहे। म्हणजे आता मी पूजा मांडणार आहे तर आधी दिवा प्रज्वलित असणं गरजेचं आहे आणि नंतर पूजेला सुरुवात करूया। तर पूजेसाठी जी सामान लागणार आहे तुम्हाला मी एकदा दाखवते म्हणजे तुम्हालाही समजेल। तर दूध, पुन्हा गूळ, फुटाणे, लाह्या, फुलं, दुर्वा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ही एवढी गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे। तर ही झालं पूजेचं साहित्य। नंतर गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना आपल्याला करायची। चला मग आता गणपती बाप्पाची स्थापना करूया। तर विड्याची पानं, नागिलीची पानं घ्या किंवा आंब्याची पानं घ्या। मग ही ह्या ठिकाणी ठेवते। त्याच्यावर थोड्याशा अक्षदा आणि गणपती बाप्पाची मूर्ती, अभिषेक करायचा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आणि पूजेच्या तिथं ठेवायची आणि एक लाल कलरचं फूल। आणि आता हे गणपतीची पूजा झाली। दुर्वा सुद्धा गणपती बाप्पावर ठेवायचा। ते झाल्यानंतर आता आपण इथं नाग नागिन आणि त्याचे पिल्ले काढूया। ती तांदळानं काढणार आहे। खूप जण रांगोळीने काढतात, खूप जण हळदी कुंकानं काढतात। तुमच्या इथं जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्हाला काढायचे आहेत। नाग नागिन आणि त्याचे पिल्ले। तर आपल्याला नाग नागिन आणि 3 पिल्ले काढायचे आहेत, लक्षात ठेवा। म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला नाग नागिन काढायचे आहेत। आणि जर खूप जण काय करतात, फक्त चित्र काढतात आणि म्हणजे पेनानं चित्र बनवतात आणि त्याची सुद्धा पूजा केली जाते। जशी तुमच्याकडे पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता। जशी पद्धत आहे तशी म्हणते। म्हणजे तुम्ही पेनानं चित्र काढत असलात पेजवर तर ते पेज ठेवलात तरी चालेल, किंवा तुम्ही तांदळानं काढू शकता, रांगोळीने काढू शकता, किंवा तुम्ही हळदी कुंकानं सुद्धा खूप जण चौरंगावर नाग नागिन आणि त्याचे पिल्ले काढले जातात। अशा पद्धतीने नाग नागिन त्याचे पिल्ले काढलेले आहेत मी। आता त्याची पूजा करायची आहे। तर अशा पद्धतीनं मी आता नाग नागिन तांदळापासून काढलेले आहेत। गणपतीची पूजा झालेली आहे। आता आपण हळदी कुंकू ते लावून घेऊया। तर आगरडा दुर्वा पूजेला लागतात आणि आपण ह्या फोटोची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। फोटो पण भेटतो किंवा पोस्टर पण भेटतं। ह्याच्यामध्ये बृहस्पती, बुध, ज्योत्या, नाग आणि नरसिंह यांचा असा फोटो तुम्हाला भेटून जाईल। तर फोटो घ्या किंवा तुम्ही फोटो असू शकता, किंवा तुम्ही फक्त नाग नागिनचं चित्र काढला तरी चालेल। आता ह्याच्यावर एक एक फुलं आपल्याला अर्पण करायचे आहेत। दूध, लाह्या, आपल्याला माहिती आहे की दूध खूप महत्त्वाचं आहे। दूध सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे। ते झाल्यानंतर आगरडा, जितका भेटेल तितका आगरडा, नंतर दुर्वा आणि फुलं। ते झाल्यानंतर ही जी सगळं गूळ असेल, लाह्या आहेत, हे आपण ह्या ठिकाणी ठेवून देऊया आणि दूध। अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। तर आता नागपंचमीची जी कहाणी आहे, कशामुळे आपण नागपंचमी साजरी करतो ते या कहाणीमधून तुम्हाला समजेल। चला मग कहाणी सुरू करते। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। एक नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली।
शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आता कोठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिने हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली. हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोराची शेपट भाजली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहोचू. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटी कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली. त्याची पूजा केली. जवळ नागाने लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत आहेत. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असावेत असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात. त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफर संपूर्ण. अशा पद्धतीने ही कथा आहे. कथा झाल्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे. तुम्ही गणपती बाप्पाची आरती, घरातल्या ज्या देवाची तुम्हाला आरती करून घ्यायची आहे त्या देवाची आरती करून घ्यायची आहे. शेवटी भगवान शंकरांची सुद्धा आरती करायची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकराच्या गळ्यामध्ये नागदेवता असतो. तर अशा पद्धतीने भगवान शंकराची सुद्धा आपल्याला आरती करायची आहे. अशा पद्धतीने घरामध्ये पूजा मांडा. जशी तुमच्या घरामध्ये पूजा मांडली जाते तशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडायची आहे. आणि एक लक्षात ठेवा, लाह्या आणि दूध या गोष्टीला खूप महत्त्व आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की अर्पण करा. आणि जवळपास ज्या ठिकाणी वारुळ आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने एवढं साहित्य घेऊन त्या ठिकाणी सुद्धा पूजा करायची आहे. त्या ठिकाणी जाताना पाणी, दूध, ही ज्या ठिकाणी म्हणजे जितकं मी इथं ठेवलेलं आहे तितकं तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. फुलं त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. दूध तिथं अर्पण करायचं आहे. आणि बाहेरसुद्धा वारुळाची सुद्धा पूजा करायची आहे. अशा रीतीने नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे. आणि आरती नक्की करा. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.